नमस्कार. मातृवात्सल्यविंदानम अध्याय क्रमांक 15. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमः चंडिकाय. अथ पंचदशोध्यायः. श्री गुरु उवाच. हा सुग्रीव नावाचा दूत नृत्य व नाट्य या कलांमध्ये प्रवीण होता. तसेच हा शृंगारिक काव्यही लिहित असे. त्यामुळेच अभिनय करणे व शृंगारिक भाव प्रेक्षकांपर्यंत पोहोचविणे हे त्याचे कौशल्य होते. हा सुग्रीव शुंभ निशुंभाच्या आज्ञेनुसार हिमवंत पर्वतावर जाऊन पोहोचला. त्याला त्या हिमवंताच्या आसमंतात प्रवेशताच क्षणीच दीप्ती आणि परिमल यांचा अनुभव येऊ लागला व त्या दिशेने कूच करीत तो त्याच्याही नकळत चंडिकेसमोर जाऊन उभा राहिला. महासरस्वतीचे ते अलौकिक सौंदर्य पाहून सुग्रीवाच्या मनात प्रबळ ईषणा उत्पन्न झाली की हिला जर आपण वश करून शुंभ निशुंभाकडे नेले तर आपल्याला शुंभ निशुंभाच्या मनात व दरबारात अत्यंत वरिष्ठ स्थान मिळू शकेल. दुराचारी समूहांमध्ये प्रत्येक जण मित्रासाठी, नातेवाईकासाठी, सहकार्यासाठी किंवा अगदी अधिपत्यासाठीही जे काही करतो त्यामागे त्याचा स्वतःचा स्वार्थ असतोच असतो. सुग्रीवानेही महासरस्वती समोर अतिशय नम्रपणे दोन्ही हात जोडून व मस्तक वाकवून प्रणाम केला आणि अतिशय मंजूळ व मधुर वाणीने सुग्रीव बोलू लागला. हे सौंदर्य साम्राज्ञी, हे लावण्य खाणी, तू कोणाची कोण आहेस हे आम्हास ठाऊक नाही, परंतु तुझ्या सौंदर्यापुढे इतर सर्व गोष्टी निरर्थक ठरल्या आहेत. त्यामुळे तुझे कुल ग्राम एवढेच काय पण नामही मी जाणू इच्छित नाही. मी त्रैलोक्य सम्राट दैत्याधिपती शुंभ यांचा दूत आहे. त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले आहे. तुझ्या सौंदर्याचे केवळ वर्णन ऐकूनच महापराक्रमी सम्राट शुंभाचे मन आता फक्त तुझाच विचार करीत असते. त्याने जो निरोप तुझ्यासाठी मला पाठविला आहे तो ऐक. शुंभाचा संदेश. सर्व अप्सरा जिच्या पायाची धूळ आहे अशा त्रैलोक्य सुंदरी तुला माझी ओळख करून देतो. मी स्वतःच्या पराक्रमाने त्रैलोक्य जिंकून घेतलेले आहे. सर्व देवगण, सर्व मानवी राजे, सर्व तपस्वी तसेच गंधर्व यक्षदी सर्व उच्च श्रेणीच्या योनी माझ्या आज्ञेचे पालन करण्यात जराही कुचराई करीत नाही. माझा पराक्रम अतुलनीय आहे. तसेच माझे वैभवही, कारण मीच त्रैलोक्याचा एकमेव स्वामी असल्याने त्रैलोक्यात जे जे म्हणून काही वैभव आहे ते सर्व आपोआप माझेच आहे. नानाविध रत्नांचा संग्रह करणे व उपभोग घेणे हा माझा छंद आहे. ऐरावत, उच्चैश्रवा यांसारखे पशुरत्ने, हंस विमान, दाशरथी सारखी वाहन यंत्रे, चिंतामणी, नागेंद्रमणी, कृष्ण हिरक अशी अलंकार रत्ने, सर्व अप्सरा अर्थात स्त्री रत्ने माझ्या संग्रहात आधीच दाखल झालेली आहेत. मी असे मानतो की या सर्व रत्नांमध्ये तू सर्वात श्रेष्ठ रत्न आहेस व मी सर्व लोकांमध्ये श्रेष्ठ रत्नभोक्ता आहे. तू मला वश झाल्यास मी तुला माझी पट्टराणी बनवीन. मी सर्व पुरुषांमध्ये अतिशय देखणा व बलवान आहे. कामदेव सुद्धा माझ्या स्नानाची व अभ्यंगाची तयारी करणारा माझा दास आहे आणि तो कामदेव रोज मला स्नान घालतो. माझे सौंदर्य पाहून लज्जित होत असतो. अशा प्रकारे मीच तुझ्यासाठी एकमेव योग्य पती आहे हे लक्षात घे व ह्या माझ्या दूताबरोबर पाठविलेली रत्ने आणि माझी राजमुद्रा स्वीकारून तू ताबडतोब माझ्या अंतर्गृहात ये. त्यातच तुझे खरेखुरे हित आहे. सुग्रीवाने आणलेला शुंभासुराचा हा संदेश ऐकून ती चंडिका एक अस्मिता हास्य करती झाली व अत्यंत विनयाने म्हणाली, हे शंभूदूता, खरोखरच शुंभासूर महान आहे, परंतु मी आधी हे जाणत नव्हते. त्यामुळे मी पूर्वीच माझ्या स्वयंवरासाठी प्रतिज्ञापूर्वक पण केला आहे की जो कोणी माझ्याशी युद्ध करून मला जिंकेल त्याच्याच गळ्यात वर मला घालीन. त्यानुसार हे राजदूता, तू शुंभास जाऊन हे माझे प्रतिज्ञा वचन सांग. महासरस्वतीचे बोलणे ऐकून सुग्रीव खवळून उठला व म्हणाला, हे देवी, व्यर्थ वल्गना करू नकोस. शुंभ व निशुंभ हे दोघे भाऊ एकमताने व एकमनाने वागत असतात. त्यामुळे तू शुंभाचा प्रस्ताव स्वीकारल्यास तुला एकच नव्हे तर दोन बलशाली आणि वैभव संपन्न पती सुख करतील व जर तू त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाहीस तर त्यांचे सामान्य अधिकारी सुद्धा तुला तुझ्या केसाला धरून ओढत नेऊन शुंभ निशुंभासमोर टाकतील व मग
तू त्यांची पत्नी न बनता फक्त दासी बनून राहशील, हे योग्य होईल काय? त्यापेक्षा माझे शब्द आप्तवाक्य मानून तू आत्ताच माझ्याबरोबर मनाने यावीस, नाही तर मरण परवडेल असा अपमान तुला भोगावा लागेल. हे ऐकून महासरस्वती अतिशय विनयी भाव वाणीत आणून बोलू लागली. पूर्वी विचार न करिता मी प्रतिज्ञा केली आहे तत्वता. तरी जे होणार ते होवो आता. जाऊनी सांग तू दूता. सुग्रीव क्रोधयुक्त होऊन शुंभाच्या दरबारात परत आला व त्याने सर्व घटना सविस्तरपणे दैत्यराजास सांगितली. कामदूत सुग्रीवाचे वचन ऐकून दैत्यराज शुंभाला दारुण क्रोध आला व त्याने त्याचा एक सेनापती धूम्रलोचन यास त्याची सेना घेऊन सौंदर्यवतीस केशारकर्षण करून फरफटत आणण्यास सांगितले आणि त्याचबरोबर इंद्र, अग्नी, यम, कुबेर अथवा इतर कोणीही तिच्या पाठीराखा असल्यास त्याचाही वध करण्याची आज्ञा दिली. धूम्र म्हणजे काळा कुट्ट धूर व लोचन म्हणजे डोळा किंवा दृष्टी अर्थात धूम्रलोचन म्हणजे दृष्टी झाकोळणारा धूर अर्थात संशय व संभ्रम उत्पन्न करण्याचा मार्ग. गोड बोलून काम झाले नाही की मग नेहमीच हे दुराचारी संशय आणि संभ्रम रूपी धूम्रलोचनास त्या व्यक्तीकडे पाठवितात व हा धूम्रलोचन मानवाच्या मनात सत्यालाच असत्य आणि असत्यालाच सत्य ठरवू इच्छितो. हा धूम्रलोचन राक्षस वंशाचा आद्यपुरुष मानला जातो, कारण परमेश्वर आणि परमात्म्याविषयी संशय व संभ्रम उत्पन्न करून मानवास अंधकाराच्या मार्गावर आणणाऱ्या जातुधानांनाच राक्षस असे म्हटले जाते. असा तर हा शुंभाचा सेनापती धूम्रलोचन स्वतःच्या सैन्यानिशी हिमवंत पर्वताजवळ आला. त्याच्या सर्व सैनिकांनी हिमवंत पर्वतास वेढा घातला. त्याच्या सैनिकांनी नानाविध ओरड करून व वाद्ये चुकीच्या पद्धतीने वाजवून त्या स्थानी अपूर्व गोंधळ व हलकल्लोळ माजविला. धूम्रलोचनाने स्वतः देवीच्या सन्मुख येऊन उच्च स्वराने शुंभाचे वरिष्ठत्व सांगण्यास सुरुवात केली व शुंभाने यमराजासही बंदिवान केलेले आहे म्हणून त्याची ताकद परमात्म्यापेक्षाही जास्त आहे असे सिद्ध करण्यास प्रारंभ केले. तिला विचार करण्यात क्षणभरही उसंत मिळू नये म्हणून त्याने तिच्या समोर शुंभाचे श्रेष्ठत्व व सुरगणांचे आणि परमात्म्याचे कनिष्ठत्व तसेच हतबलत्व सिद्ध करणारी माया दृश्ये साकारण्यास सुरुवात केली. ती दृश्ये पाहून सुद्धा देवी बदत नाही हे पाहताच प्रचंड धूम्र अर्थात काळा कुट्ट धूर उत्पन्न करून त्याने देवीची दृष्टी अंध करून तिच्यावर हल्ला करण्याची तयारी केली. धूम्रलोचनाने महासरस्वतीवर हल्ला करण्यासाठी पहिले पाऊल उचलताच महासरस्वतीने केवळ एक हुंकार करून धूम्रलोचनाचे भस्म करून टाकले. आदिमाता चंडिकेचा हुंकार म्हणजेच महाप्राणाचे बीज अर्थात हनुमंताचा पराक्रम अर्थात परमात्म्यावरील पूर्ण श्रद्धा, भक्ती व दृढ विश्वास अर्थात हा एक हुंकारच संशय व संभ्रम रूपी धूम्रलोचनाचे तात्काळ भस्म करू शकतो. अशा प्रकारे धूम्रलोचनाचा वध होताच त्याचे 60 सहस्त्र युद्ध सैनिक युद्धास आरंभ करतात. तेव्हा देवी सिंह आपली आयाळ पिंजारून गर्जना करतो व सर्वांच्या सर्व 60 सहस्त्र असुर सैनिकांना स्वतःच्या गर्जनेने ठार मारतो. चंडिके तुझे अनंत उपकार, वात्सल्य तुझी ही कृपा अपरंपार, तव चरणी लोटांगण वारंवार, अनिरुद्ध शरणागत सद्भावे. इति दत्तगुरु प्रेरिते श्री अनिरुद्ध सिंह विरचिते मातृवात्सल्य विज्ञाने श्री गुरु दत्तात्रेय परशुराम संवादे महिषासुरमर्दिनी खंडे धूम्रलोचन वधम नाम पंचदशोऽध्यायः.